पुढच्या 6 महिन्यांसाठी आधार अपडेट मोफत असेल। आधार मधील विविध माहिती कोणतेही शुल्क न भरता तुम्हाला अपडेट करता येईल। आधार कार्डामध्ये बदलासाठी 75 रुपये आकारले जात होते। राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। केवळ प्रीपेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली। राज्यात 1,23,00,000 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवली असून त्यापैकी केवळ 3,92,000 ग्राहकांच्या वीज बिलांच्या तक्रारी आल्या होत्या। त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचं समाधान करण्यात येत आहे असंही मंत्री म्हणाल्या। ताई, आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे सगळं खोटं आहे। 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला, मला काही कळायला मार्ग नाही। स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाक। ग्राहकाची ते परवानगी घेत ना अध्यक्ष महोदय, आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात। बिलामध्ये वाढ होते, हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना तरी स्मार्ट मीटर बद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला। अधिकारी कधीतरी मार खातील। आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये। ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं। मी काही वेगळं बोलत नाहीये। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। कर्जमुक्तीच्या लाभार्थ्यांना व्याज आकारू नये, शासनाचा स्पष्ट आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा होईपर्यंत बँकांनी व्याज आकारणी करू नये असं स्पष्ट शब्दामध्ये आदेश दिलेत। शेतकऱ्यांच्या दुधावर डेअरी मालक मालामाल। आता 1 लिटर मागे 15 रुपयांचा नफा, शेतकऱ्यांना फॅट प्रमाणे भाव हवा। भोकर तालुक्यामध्ये दुधाला फॅट प्रमाणे योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून डेअरी मालक मात्र मोठ्या नफ्यात आहेत। शेतीत राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। शेती आणि पूरक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना कायदेशीर मान्यता देऊन शेतकरी दर्जा देणारं विधेयक विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आलंय। लातूरमध्ये कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेला वेग, शेतीचा उल्लेख असलेले कागदपत्र देखील अर्ज स्वीकारण्याचे निर्देश। सेवा केंद्र चालकांना शासनाच्या SOP नुसार अर्ज स्वीकारण्याच्या सूचना। लातूर जिल्हा प्रशासनाने मराठा समाजातील पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान करण्यासाठी विविध सेवा केंद्रांना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भूकंपाचे 2 सौम्य धक्के जाणवले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही। पुणे जिल्ह्यामध्ये पुढील 2 महिन्यांमधील पाऊस निर्णायक, धरणांमधील पाणीसाठा वाढला। 2 दिवसांमध्ये जलाशयांमध्ये ओढ, 2 दिवसांपासून घाट परिसरामध्ये पाऊस, गेल्या 10 वर्षांमधील पाणीसाठ्यामधील स्थिती। हवामान विभागाने वर्तवली घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या 2 दिवसातील पावसामुळे आवक वाढली असली तरी भविष्यातील जलव्यवहार सुरळीत राहण्यासाठी पुढील 2 महिन्यांमध्ये पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे। राज्यामध्ये 2029 पर्यंत भाजपचाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचा प्रहार। राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वतःचं भविष्य पाहायचं असतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील संख्याबळ पाहता राज्यामध्ये 2029 पर्यंत भाजपचाच मुख्यमंत्री कायम राहील असं वक्तव्य केलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये गावोगावी होणार चार्जिंग स्टेशन, हरित ऊर्जेला चालना। अमृत योजनेतून जाळे विस्तारण्याचा निर्णय। तरुणांना रोजगार आणि उद्योजकतेची मोठी संधी उपलब्ध, ग्रामीण भागामध्ये मिळणार व्यवसायाच्या विविध संधी। पात्रता आणि अर्ज प्रक्रिया संकेतस्थळावर उपलब्ध, प्रशिक्षण ते आर्थिक सहाय्य देण्याची तयारी। सोलापूर जिल्ह्यामध्ये सणासुदीमध्ये अंत्योदय कुटुंबांना मोफत साडी। सोलापूर शहरातील अंत्योदय आणि अन्न योजना शिधापत्रिकाधारक 6081 कुटुंबांना शासकीय योजनेअंतर्गत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मोफत साडीचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पानंद रस्त्यांसाठी 6.5 कोटींचा निधी, राज्य शासनाची मंजुरी। 8,767 क्षेत्ररस्त्यांचे भाग्य उजळणार। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 विधानसभा क्षेत्रामधील पानंद रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने 6,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 102.5% पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा, पेरण्यांना वेग येणार, शेती कामांना सुरुवात। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 102.5% असा समाधानक पावसाची नोंद झाली। महाराष्ट्रातील 23,000हून अधिक गावांच्या मिळकत पत्रिका तयार, 53 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना फायदा होणार। ड्रोन सर्व्हेद्वारे मालकी हक्क नोंदणीचे काम प्रगतीपथावर। महाराष्ट्रात स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून 23,000हून अधिक गावांमध्ये मिळकत पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत। कच्च्या मालाच्या किमती घसरल्या, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त कधी होणार, केंद्रीय मंत्र्यांनी थांबल्याचा सल्ला। कंपन्यांनी स्वस्त दराने खरेदी केलेले कच्चे तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये पोहोचल्यानंतर दर कपातीची शक्यता, अंतिम निर्णय तेल वितरण कंपन्यांचाच।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर, 47 मंडळामध्ये अतिवृष्टी, शेतीचं मोठं नुकसान. वणी, मारेगाव, झरी, दारव्हा तालुक्यामध्ये नदी नाल्यांना पूर, अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. बार्शी तालुक्यातील 344 शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी राज्य शासनाकडे. कोण पात्र आणि कोण अपात्र या सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील 344 शेतकऱ्यांची प्राथमिक कर्जमाफीची यादी अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाच्या आगमनाने बळीराजा सुकावला, पेरणीची लगबग सुरू. कन्नड, खुलताबाद तालुक्यामध्ये ट्रॅक्टरचा वापर वाढला, खत खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रांवर रांगा. मागील थकबाकी भरल्याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज नाही. नाशिक जिल्हा बँकेने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यास प्रारंभ केलाय. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कर्ज मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी झालेत. मात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळत नसल्यामुळे थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. वणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर. वणीमधील 9 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, 4 घरांची पडझड झाली. तर मुसळधार पावसाने शेतकरी सुकावला, शेती कामांना वेग. वणी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून काही घरांचं नुकसान झालंय. कांद्याचा बाजारभाव वाढला, मात्र निम्मा कांदा चाईतच सडलाय. बाजारभाव मिळून देखील कांदा उत्पादक शेतकरी तोट्यातच. बाजारामध्ये सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असला तरी साठवणुकीदरम्यान निम्म्याहून अधिक कांदा चाईतच सडल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक तोट्यात आहेत. महिलांना ग्रामसभेच्या माध्यमातून शेतकरी ओळखपत्र देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. महिला शेतकरी सक्षमीकरणाचे विधेयक आणणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय आणि या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या श्रमाला कायदेशीर मान्यता आणि सन्मान मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात जून महिना संपला तरी सिंचन प्रकल्प तहानलेलेच. काटेपूर्णा 19.48 तर वानमध्ये 40.67% साठा. अनुदानित खत विक्री केंद्रांवर इतर खतांच्या विक्रीला बंदी. खत, बियाणे आणि कर्ज पुरवठ्याचे नियोजन. काळ्या कोटा तेलात वडे आणि भजी तळणाऱ्यांवर कारवाई होणार. खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या हॉटेल आणि रस्त्यांवरील अन्नपदार्थ विक्रेत्यांवर FDAची नजर. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यामध्ये जमा होणार पैसे. 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. बँक खात्यांची पडताळणी सुरू. राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेती कामासाठी गाळ मुरुमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोटा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची देखील रॉयल्टी द्यावी लागणार नाही. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये केली. राज्यातील 1327 गावांमध्ये पाणी टंचाई. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 38 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पावसाळ्यात देखील टँकर सुरूच. मालेगाव तालुक्यात जून अखेर केवळ 56 मिलीमीटर पावसाची नोंद. कळवाडी सर्कलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ई चलांकडे दुर्लक्ष होणार. 45 दिवसांमध्ये गाडी काळ्या यादीमध्ये. RTOच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल. ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा आता बंद होणार. ई चलानद्वारे दंड आकारणे झाल्यापासून तो भरण्यासाठी 45 दिवसांची मुदत दिली जाते. मुदतीत भरणा करणे आवश्यक असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.